गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपली पहिली मान्सून राईड जी फेल झाली होती 15 दिवसापूर्वी बिकॉज ऑफ द ॲब्सेन्स ऑफ द रेन लायनर्स, त्यानंतर आज आपण पुन्हा एकदा आपली फर्स्ट मान्सून राईड करत आहोत. यावेळेस वी आर फुल्ली गिअर्ड अप विथ द रेन लायनर्स बोथ ऑफ अस, आणि पुन्हा एकदा आपण लोणावळ्याला निघालो आहे. पाऊस अजून तरी सुरू नाही झालेला, आभाळ दाटून तर आलं आहे नक्कीच, बट पाऊस सुरू नाही झालेला. मागच्या रेन राईडमध्ये आपण बघितलं असाल की रेन लायनर्सच्या ऑप्शन्समध्ये पूर्ण भिजल्या कारणाने आम्हाला माघारी फिरावं लागलं होतं घोरडेश्वर मंदिरापासून. तर आता आपण निघालो आहोत पुन्हा एकदा लोणावळा राईड आफ्टर अ लॉंग टाईम ऑन अ बाईक. तर होप दिस टाइम इट विल बी अ ग्रेट राईड. स्टे ट्यून्ड. येस, मला वाटलं पोपट होतं की काय. मागच्या वेळेस रेन लायनर्स नव्हते तर तुफान पाऊस होता, आज आणखीन सुरू नव्हता झाला. तर आता सुरू झालेला आहे. आपण मावळात आहोत, वडगावच्या आसपास, आणि पाऊस सुरू झालेला आहे फायनली. तर आज छान छान दृश्य बघायला मिळतील ॲब्सोल्युटली. तर कमाल बघण्यासाठी तयार राहा मित्रांनो. समोर बघा डोंगरावरती किती पाऊस चाललाय जोरदार. खरं तर हीच ट्रिप म्हणजे अगदी पुण्यात राहणाऱ्या सगळ्यांसाठी पावसामध्ये लोणावळ्याला येणं हीच एक खूप सुंदर पावसाळी ट्रिप असते मित्रांनो. जबरदस्त वातावरण असतं, ॲटमॉस्फिअर तुम्ही आता पुढे बघालच. तांबडा पांढरा हॉटेल. कामशेतचा छोटासा घाट. पाऊस बारीक चालू आहे, आणि बघा काय सुंदर हिरवगार असा निसर्ग झाला आहे. पाऊस तुफान चालू आहे सध्या पुण्यामध्ये. मला अंदाज आलाच असेल आता हे बघून. खूप सुंदर असं दृश्य दिसतं इकडनं समोरच्या डोंगराचं. आपला हा नेहमीचा कॉर्नर कार्विंग घाट, कामशेतचा घाट. हेल्मेट वायझरवरती पूर्ण चिखलाचं पाणी गोळा झालंय. बट एनिवेज आज मी माझं डार्क वायझर काढून क्लिअर वायझर लावलं. बरं झालं. पण ते बघा काय सुंदर दृश्य आहे डोंगरामध्ये. आणि आत्ता ऑलरेडी जूनच्या 15-20 दिवसाच्या पावसातच सगळे धबधबे ओसंडून वाहू लागलेत, फेसाळलेत. धमाल मजा आने वाला है इस मानसून सीजन. बहुत मजा. बघा तिकडं कसे सगळे झरे प्रवाहित झालेले आहेत ऑलरेडी. लोहगडचा भाग आहे हा, थोडं पुढे आहे अजून लोहगड खरं तर, बट इकडनं पण लोहगड दिसतो नो डाऊट. जबरदस्त. येस, ट्रेन पण दिसते तिकडनं जाताना. माहीत नाही इतक्या लांबचं चांगलं दिसतंय की नाही. इकडे बघा, क्या बात आहे. हे आपलं वॉटर पार्क. त्याच्या मागे त्या डोंगराच्या वर पूर्ण ढग उतरलेले आहेत. ओ माय गॉड. वेट एन्जॉय वॉटर पार्कच्या बॅक साईडला सुपर नजारे आहेत.
हीच मजा असते मित्रांनो लोणावळ्यात यायची पावसाळ्यामध्ये स्पेशली. तसं तर ऑल सीझन बेस्ट प्लेस टू विजिट इज लोणावळा, बट पावसात वाव, नेक्स्ट लेवल, नेक्स्ट लेवल. Just look at that. See? आणि फायनली आपण लोणावळ्यात आलेलो आहोत. ओके, हे बघा डाव्या बाजूला ट्रॅक दिसतोय, अपलिंक आहे आणि आपण आता सरळ चाललो आहोत टुवर्ड्स खंडाळा. खंडाळ्याचा घाट बघण्यासारखा म्हणजे पावसामध्ये तर थांबालच. खरं सांगायचं तर मी कालही गेलो होतो तिकडं माझ्या मित्रांसोबत, बट माझ्या कारमध्ये गेलो होतो आणि आज आपण बाईकवर आलो आहोत. ओके, धमाल कमाल घाट चालू झालेला आहे. पुढे आणखीन एक छान तुम्हाला दृश्य दाखवतो थोडंसं पुढं गेल्यावर. आणि आता आपण द मोस्ट इनफेमस द आयशा विला तिथं आलो. ते बघा समोर ती रोल्स रॉईस बघितलं असेल तुम्ही, होपफुली कॅमेरा अँगल बरोबर होता. आयशा विलाची स्टोरी तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, यूट्यूब करू शकता, बऱ्याच जणांना माहिती आहे, नवीन काय सांगायची गरज नाही. हॉन्टेड विला म्हणून त्याची ओळख आहे. जवळपास गेले 55-60 वर्ष तो विला बंद आहे. तर थोडक्यात तिथली स्टोरी अशी की तिथं एक आई वडील आणि मुलगी असे 3 जणांचं कुटुंब राहत होतं. खूप गडगंज श्रीमंत होते. त्या काळात त्यांनी रोल्स रॉईस घेतली होती, विचार करा. आणि अशी कहाणी आहे की गावकऱ्यांनी त्यांच्या ऐश्वर्यावर जळून म्हणजे तिच्या आईवडिलांची हत्या केली आणि नंतर त्या मुलीबरोबर काही दुष्कर्म करून तिचीसुद्धा हत्या केली. तेव्हापासून तो बंगलो असंच पडू नये, ती रोल्स रॉईस तिथंच पडू नये आणि म्हणतात की त्या मुलीचा आत्मा अजूनही तिथं भटकतो. अशी ती कहाणी आहे. यूट्यूब करा आयशा विला लोणावळा म्हणून. बरेचसे व्हिडिओज बरेचसे ब्लॉगरनी बनवलेत, त्यामुळं मी जास्त त्याच्यावरती बोलणार नाही. त्याच्यामध्ये ती तुम्हाला बरीचशी माहिती मिळू शकेल. थोडक्यात सांगितलं. आता आपण आलो आहोत खंडाळा लेकपाशी. बघा डावीकडे खंडाळा लेक कसा आता ओसंडून भरून निघाला आहे. बोटिंग चालू असतं इकडं, बहुतेक संध्याकाळचं असतं खंडाळा बोटिंग. आपण बघू येताना ऑन आवर वे बॅक थांबता आलं थांबू तिथे. हे बघा मित्रांनो, धुक्याची चादर. बापरे, काय घनदाट धुकं आहे, जबरदस्त, बढिया, जबरदस्त मजा येते. बघा आमच्या समोरचा एक रायडर जावा 42 घेऊन डान्स करतोय. क्या बात आहे. काल आलो तर एवढं धुकं नव्हतं खरं तर. बाईकवरती आलो आहे आणि जबरदस्त घनदाट असं धुकं पडले. झाराज रिसॉर्ट. आता आपण ॲक्च्युली राजमाची पॉईंटच्या जवळ आहे आणि तुम्ही बघू शकता काय धमाल वातावरण आहे, धमाल. घनदाट धुक्यामुळे जरा गाडी जपून चालवायला लागते, रिस्की आहे. सगळे टर्न्स वगैरे आहे तिकडं. यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. बायकर्स आहेतच ॲज ऑलवेज. every biker loves to visit Lonavala, and in monsoon there's nothing stopping anyone. बघा काय धुकं आहे, तुफान धुकं, काहीच दिसत नाही आहे. क्या बात. हा उजवीकडे राजमाची पॉईंट सुरू झाला आहे.
राहू शकतो का उजवीकडे जाऊ शकतो. काल आपण इथंच थांबलो होतो याच ठिकाणी थांबून काही फोटो सेशन केलेलं होतं. तर सावकाश जस्ट एक क्विक ब्रेक घेऊ. इथं चहा मारता आला तर चहा मारू आणि मग पुढे जाऊ. काय हे बघा, क्या बात है, तुफान धुकं. बंदर लोक, माकडांचं झुंड आलाय कडप. चला सौ या लवकर इकडं. काल इथनं ते फोटो काढले होते, काहीच दिसत नाही, पूर्ण धुक्यात आहे. बघा काय सुंदर दृश्य यार. वाव, दिसत तर काय नाही तरी पण सुंदर आहे. खंडाळा महामार्ग पोलीस केंद्र. इथून खरं तर तीव्र उतार चालू होतो. इकडं एक मंदिर आहे सुंदर आणि धुकं बघा मित्रांनो, धुकं काही म्हणजे काही दिसत नाही आहे. ॲब्सोल्युटली झिरो विजिबिलिटी. हा 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 हा, बढिया, जबरदस्त. क्या बात. सनसेट कॅफे हा एक फेमस पॉईंट आहे. बरेचसे बायकर्स ॲज वेल ॲज ड्रायव्हर्स इथं बऱ्याचदा सनसेट बघण्यासाठी येतात. थोडंसं धुकं उघडलं इथं. Yes, there you go. काय वातावरण आहे बघा मित्रांनो. अमृतांजन ब्रिज, डावीकडे एक्सप्रेसवे चाललाय आणि इकडे आपली घाटी, खंडाळ्याची घाटी. सुपर ऑसम व्ह्यूज यार. खरं तर वेगळीच मजा आहे यार लोणावळ्यात येण्याची पावसामध्ये. काल याच ठिकाणी थांबून आम्ही फोटो सेशन केलं होतं. त्याचे काही क्लिप्स आम्ही टाकूच या ब्लॉगमध्ये. क्या बात आहे यार. पर्यटक थांबलेत सगळीकडं. ऑन द वे बॅक आपण थांबू. तर थोडा हलका आने के बाद आता आपण वाटत आहोत तर काही दृश्य डिस्कस करतो. समोर एक्सप्रेसवे, त्यावरनं आपण अमृतांजन सर्वकार्य ठिकाणी आलो आणि इथं आपण थांबलो. समोर आपली बाईक आणि व्ह्यूज बघा. तिकडनं खरं तर मिसिंग लिंक सुद्धा दिसतं, पण आत्ता धुक्यामुळे काही दिसत नाही. समोर एक लांब धबधबा दिसत असेल तुम्हाला, मस्त धबधबा. आता सौ फोटोग्राफ घेताना पाऊस यायला लागला. आपण आता
पुढच्या पॉईंटला जाऊ. पण मस्त वातावरण आहे मित्रांनो. या लोणावळ्यात या संध्याकाळचा घाटात या बघा सुंदर बढिया. आता बघा मित्रांनो धुवाधार बारिश. दिस इज व्हॉट वी वर वेटिंग फॉर. आता पडतंय ना पाऊस. क्या बात है यार. शूज जरा गडबड झालेले आहेत. शूज वॉटरप्रूफ नाही आहेत माझे, त्याच्यामुळं शूजमधनं तर थोडं पाणी जातच आहे. बट रेन लायनर्स आर परफॉर्मिंग वेल. जॅकेट, रायडिंग पॅन्ट सगळं काही सुकं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त शूजमधनं थोडं पाणी जाते. सिंधू पंजाबी ढाबा. आणि बघा पाऊस बघा काय इंटेन्सिटी झाली. बरं झालं यार, की वायझरसुद्धा एकदम चिखलानी माखला होता. आता क्लिअर झाला आहे पूर्ण. जसं आपण कारच्या विंडशिल्डवरती वॉशिंग फ्लुइड मारतो ना, तसं अगदी तसं क्लिअर चकाचक, एकदम चकाचक. बघा पाणी किती साठलंय. वाह क्या बात है. मज़ा आ गया यार, मज़ा आ गया. हॉटेल धनगरवाडा. आता आपण पुढं परत वेट एन्जॉय पाशी आलो आहे. बघा काय पाऊस आहे. मगाशी पाऊस नव्हता, ढग दाटून आलेले होते फक्त. आता बघा काय पाऊस चालला आहे जबरी.